या आहेत उर्मिला बर्वे. यांना मिळालंय सुरक्षेचं कवच. ताईने सांगितल्या अंगणवाडीतल्या अनुसार मी माझे लसीकरण पूर्ण केले आणि आता बाळाचे बी करणार आहे. 2 डोस झाले आणि पूर्ण करणार आहे त्याचे पण. गरोदर महिलांच्या लसीकरणामुळे त्यांच्या गर्भातील बाळालाही हे सुरक्षा कवच मिळालंय. गरोदरपणात लसीकरण केल्यानं आईला टाळता येण्यासारख्या आजारांच्या संसर्गापासून संरक्षण मिळतं. लसीकरणाचं हे महत्त्व ओळखून ICDS विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन लसीकरणाचं महत्त्व पटवून देतात. गरोदर माता ते 5 वर्ष बाळांचं लसीकरण करून घेतो आणि ते लसीकरण 100% कसे होईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो. गरोदर मातेची नाव नोंदणी केल्यानंतर तिला 2 डोसची माहिती देतो. लसीकरणापासून एखादं बाळ वंचित राहू नये यासाठी ICDS विभागाकडून याची पूर्णपणे खबरदारी घेण्यात येते. जन्मतः होणारं लसीकरण करतो. 1.5 महिन्याचा डोस, 2.5 महिन्याचा, 3.5 महिन्याचा, 9 महिन्याचा आणि 15 ते 18 महिन्यांमध्ये जे डोस येतात ते त्या बाळाचे डोस पूर्ण झालेत की नाही याविषयी आपण प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांच्याकडनं वारंवार त्यांच्याकडनं आढावा घेतला जातो. गर्भवती महिलांसाठी TT1 गर्भधारणेच्या सुरुवातीला, TT2 TT1 घेतल्यानंतर 4 आठवड्यांनी, TT बूस्टर गेल्या 3 वर्षात गर्भधारणेदरम्यान 2 TT डोस घेतले असतील तर ही लस घ्यावी. गरोदरपणात या लसी टाळाव्या. हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस A, गोवर, MMR, कांजण्या, नागिण. लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ICDS महाराष्ट्रानं एक सशक्त आणि सुदृढ समाज घडवण्याच्या कामात आपला हातभार लावलाय.